माझी तक्रार मुख्य ही आहे का पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये भ्रष्टाचार झाला आणि मला जेव्हा माहीत झालं त्यावेळेस आम्ही काय केलं, प्रथम तक्रार दिलेली आहे 1/5/25ला. ते तक्रार याच्यासाठी आहे का एखाद्या कर्मचाऱ्याला मूळ वेतनामध्ये 15-14 हजार रुपये वाढवून देतात. त्यांच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन होतं त्यांचं आणि लाईफ टाईम पेन्शन वाढते त्यांची. ही अशी एक इथं टीम आहे. त्याच्यामध्ये मुख्य आहे सुमन भोसले, वरिष्ठ श्रेणी लिपिक, आणि त्याचा बॉस जो आहे श्री पी.यू. गंभीरे, प्रमुख लिपिक. यानं काय केलं, तो 23चा हेड क्लार्क आहे आणि ऑफिसमध्ये त्यानं काय केलं, 4 युनिट असतात आमच्या, 4ही युनिट एक प्रभारी आणि इतर अतिरिक्त अशा सांभाळल्या. आणि ऑफिसमध्ये मी सर्वात श्रेष्ठ आणि वरिष्ठ असताना 17चा हेड क्लार्क मी, वयसरेंचा मला बाजूला ठेवलं त्यांनी. आणि आस्थापना शाखा ही आस्थापना शाखेला जोडून विभागीय चौकशी शाखा असते आणि आस्थापना शाखेला ज्युनियर क्लार्क ठेवला आस्थापना प्रमुख म्हणून. त्या व्यक्तीच्या हाताखाली माझ्याकडून काम करून घेतलं. मला ज्यावेळेस हे तक्रार माहीत झालं की यांनी 13,600 रुपये मूळ बेसिकमध्ये वाढवून घेतलेले आहेत, मी अंदाज लावला एकूण टोटल किती फ्रॉड होतो. तर ते कुणाच्या बेसिकमध्ये वाढवून घेतले? पी.यू. गंभीरे नावाच्या हेड क्लार्कच्या नावाने. आणि हे वाढवून घेताना त्यांनी एवढी सिस्टीम लावली का पडताळणी समिती असते औरंगाबादला, सेवापट पडताळणी एक, सेकंड असते पेन्शन मंजूर करणारी EG नागपूर 2. ह्यांनी रातोरात कर्मचारी अधिकारी पाठवायचा, 2-2.5 लाख द्यायचे, तपासून आणलं ते, त्याचा पेन्शन पण मंजूर होऊन आलं बरं का. कुणाला 63,000 लाख रुपये कुणाला द्यायचे, काय प्रकार काय आहे? हे तिथले अधिकारी त्या युनिटचे. आणि ज्यावेळेस मी तक्रार केलेली आहे, तक्रार केल्याच्या नंतर चौकशी लागली आणि चौकशीमध्ये माझा जो आरोप होता त्याच्यावर 50,200च बेसिक राहिला त्याला. पण याच्या अगोदर त्यानं 9,63,762 रुपये ट्रेझरीमधून काढले एक, आणि 17 महिने ह्या वाढीव बेसिकवर त्यानं TA DA काय जे मिळतं शासनाचं ते सगळं घेतलेलं आहे. असं एकूण टोटल झालेलं आहे त्याचं 12 लाख ते 14 लाखच्या जास्तीचा फ्रॉड. आणि ह्या तक्रारीच्या संदर्भाने मी वारंवार माहितीच्या अधिकारात माहिती मागतोय. त्यांनी जर चुकीची माहिती दिली तर मी अपील करतोय. त्या अपीलमध्ये सुद्धा यांनी खोटी माहिती देतात. म्हणून लास्टला मी तक्रारदार आहे, मग मला पेपर तर दे आहेत ना यांना. मला न देता सगळे अपील माझे निकाली काढले, तुम्हाला माहिती देतो म्हणते पण माहिती दिल्या जात नाही. म्हणून मला न विलाजानं राज्य माहिती आयुक्त संभाजीनगरला मी तक्रार केलेली आहे. त्याला पण आता 2 महिने होत आले, 3 महिन्यात तक्रार लागायला पाहिजे आपली. आजपर्यंत तक्रार त्यांनी माझी पुढं आणलेली नाही. याच्यानंतर चौकशीमध्ये जेव्हा निष्पन्न झाले 2+3 5 आरोपी झाले याच्यामध्ये, तर ती इथं एक DYSP आहे, कोण सानप नावाचा, रवी सानप काहीतरी नाव आहे, त्यानं मला ऑफिसमध्ये यायचंच बंद करून टाकलं. कारण इतर जे 25 ते 30 कोटीचा फ्रॉड झालेला आहे ह्याचं मला दस्तावेज मिळवायचे आहेत, तर ते ऑफिसमध्ये मला यायचंच बंद केलं. 25 ते 30 कोटीचा फ्रॉड कशा संदर्भात झालाय? तो काय झालेला आहे, आपल्याकडे प्रत्येक पोलीस कर्मचारी हा सेवानिवृत्त होत असतो, परंतु ह्यांच्या सानिध्यामध्ये हे घेतात, त्यांना 15, 20, 15, 16, 14 हजार रुपये मूळ बेसिकमध्ये वाढवून देतात. आणि हे वाढवून दिल्यामुळं काय होतं, त्याला लाईफ टाईम पेन्शन मिळतं आणि मिळणारे जे रोख पैसे त्याच्यातले यांच्या पर्सेंटेज 80% पर्सेंटेज ठेवून घेतात. हे दुसरी गोष्ट असं आहे, सुमन भोसले नावाचे जे वरिष्ठ श्रेणी लिपिक आहे ते 15 पासून इथं कार्यरत आहे.
मी त्याच्यासाठी त्याला एक्सटेन्शन देऊ नये, या जिल्ह्यात ठेवू नये म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद याला 2 तक्रारी केलेल्या आहेत किंवा या माणसाला इथून काढा, याच्यामुळे एवढा मोठा फ्रॉड झालेला आहे. पण त्याला अजूनही एक्सटेन्शन दिलं 1 वर्ष. आणि डी जी ऑफिस त्याला हेड क्लर्कचं प्रमोशन देत आहे. एवढा म्हणजे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. याच्यामध्ये गुन्हा दाखल करतच नाही. DYSP आणि अदर वरिष्ठ कोणी ह्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. का करतं? SP ऑफिसचं नाव खाली जाऊ नये, का इथं सुद्धा फ्रॉड होऊ शकतो. आणि मी हे सर्व पेपर तुम्हाला सर्वांना मी देत आहे, आता दिलेले आहेत. तर माझी खूप विनंती मोठी नाही आहे. ह्या DYSP सानपने जे आहे मला ऑफिसमध्ये येण्याला परवानगी दिलेली पाहिजे आणि माझ्या 1/5/25 प्रमाणे तात्काळ यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. त्याचं कारण असं आहे, लातूरला पण असाच फ्रॉड झालेला 28 कोटीचा. जेव्हा मीडिया पाठीमागं लागली त्या दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल केला, पण ह्याने आतापर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. आपल्याकडे काय पुरावे आहेत की एवढा भ्रष्टाचार झाला म्हणून? मी आत्ता मला ऑफिसमध्ये यायचं बंद केलं, पण या व्यक्तीने जे गंभीरीने फ्रॉड केलेला आहे, सुमन कुळी यांनी गंभीरीने, हे सगळं रेकॉर्ड मी तुमच्या ताब्यात देत आहे आत्ता. ठीक आहे, मागणी काय आहे तुमची? माझी मागणी आहे 1/5/25ला मी दिलेल्या तक्रारीप्रमाणे तात्काळ यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि जे ह्यांना मदत करतात वरिष्ठ, जसं OS असेल, DYSP असेल आणि अदर असेल, यांच्यावर पण सहारोपी करावं. तुमचं नाव काय? रामराजे गणपत पवार, सेवानिवृत्त हेड क्लार्क. तुम्ही याची तक्रार मुख्यमंत्र्याकडे केली आहे का? नाही, मुख्यमंत्र्यांना यांना करायचे नसते. फक्त काही बंधन असतात. फक्त आम्ही आमच्या डिपार्टमेंटलाच तक्रारी कराव्यात. आणि हे मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला तक्रार केलेली आहे, पण तिथं एवढ्या ढिगांची कागद साचलेले असतात. 10-10 वर्ष कोणी बघत नाही.